निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अन्न ग्रहण कर। गुरुवर, आपण देखील माझ्याबरोबर भोजनाला बसला असतात तर? गोरक्षा, अरे बालपणी तू भिक्षेसाठी गेला असताना आपल्या गुरुस वडा हवा म्हणून तू स्वतःचा डोळा काढून दिला होता। मला 2 वडे हवे होते, ते कृपया द्याल का? मी देते 2 वडे तुला। तू काय देतोस मला? मी वचन देतो तुम्हाला, तुम्ही जे मागाल ते तात्काळ मी तुम्हाला देईल। दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू, दे तुझा डोळा काढू। तू माझ्यासाठी एवढे केलेस, मी तुझ्यासाठी एवढेही करू शकत नाही का? नाही नाही गोरक्षा, आज गुरु आधी शिष्यानेच अन्न ग्रहण करायचे आहे। गुरुवर, तुम्ही श्री महादेवांनी आणि माझ्या गुरूंनी माझ्यावर इतके प्रेम केले आहे की कठोर साधना करून देखील माझ्यातला ममत्व भाव राहिला आहे। मी कोरडा राहिलो नाही। गुरुवर, आपण माझे असेच कोड कौतुक केले होते। रानावनातून फिरताना आपण माझ्यासाठी अन्न तयार करायचा, महत्भाग्य माझे। आता तू आनंदी आहेस ना मैनावती? होय श्रीनाथ, तुझी इच्छा पूर्ण झाली। लवकरच त्याचा संकेतही तुला मिळणार आहे। मला खात्री आहे, रात्री मी दिव्य आत्मा धारण केला हे स्पष्ट जाणवलंय मला। मातृत्व अनुभवण्याची संधी तुला मिळणार आहे मैनावती। मी खूप आनंदी आहे। आपलं बाळ कसं असेल, कसं दिसेल या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारा येतो। आता तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्याच सोबत तुझ्या आत जो जीव आहे त्याचीही काळजी घे। तुम्ही आहात ना माझ्यासोबत? होय, परंतु आता गर्भसंस्कार होऊ दे। म्हणजे तू जो विचार करशील, ज्या वातावरणात राहशील त्याचा परिणाम पोटात वाढणाऱ्या गर्भावर होत राहील। मग मी काय करू? मी सांगतो तुला योग्य वेळी।
माझी एक इच्छा आहे, आपल्याला होणारं अपत्य तुमच्यासारखंच असावं. विचार करून बोल मैनावती. होय श्रीनाथ, विचार करूनच बोलतेय. मी कसा आहे, माझ्या हात काय तत्व आहे हे तुला पूर्णपणे ठाऊक नाही. तुम्ही जेवढे मला ठाऊक आहात ना, तेवढे छान आहात. होईल ना सगळं माझ्या मनासारखं. शुभम भवतो. गोरक्ष, मी पहिल्यांदा पालक झालो होतो ते तुझ्यासाठी. आज पुन्हा मी पालक होणार आहे. तुझी आठवण आल्याशिवाय राहिली नाही गोरक्ष. गोरक्षनाथा, आत्मा हा पुरुष नाही, स्त्री नाही, नपुंसकही नाही. तो बोध नाही, कल्पनाही नाही. मी म्हणजे आत्मा, बांधलेलाही नाही आणि मुक्तही नाही. आवरली का सगळी कामं? माई, अगं काम कधी संपतात का? अगं देवीने जे कार्य सांगितलंय ते ध्यानात आहे ना? माई, तू कोणत्या कार्याविषयी बोलतेस? आपल्याला गुप्तचर म्हणून काही स्त्रियांची नेमणूक करायची आहे. माई, तुझं बरोबर आहे, पण अशी कुठली स्त्री सापडलीच नाहीये ग. पण ते आवश्यक आहे. आम्ही शोधतो आहोत. काळजी करू नकोस. रोहिणी, तसं नाही, त्याच्या मागेही कारण आहे. हो, पण देवींचं असं म्हणणं आहे की स्त्री राज्यात कोणीही बाहेरून येता कामा नये. अगं नाही ग पोरींनो, श्रीनाथांना भेटायला त्यांचं कोणीतरी येणार आहे, तेव्हा त्यांच्या सगळ्या वार्ता देवीनं समजायला हव्यात. ते काम सोपं नाही. लवकरच शोधू आपण. माई, मी पाकगृहात जाते. हो, मलाही राजसभेत जायचंय. चला चला चला. घटे भिन्न घटाकाश, आकाशे लियते तथा, देह भावे तथा योगी, स्वरूपे परमात्मनि. घटकाचा नाश झाला की ते लीन होते, तसेच देहभाव संपला की आत्मा परमात्म्याच्या रूपात विलीन होतो. गहिनी, मी आणि गोरक्ष एकत्र असताना त्याचा जन्म मातीतून झाला. परंतु मातीतून एक जीव कसा जन्माला येईल? ही संजीवनी मंत्राची किमया आहे. सध्या गहिनीचं संगोपन एक शिवभक्त कुटुंबच करत आहे.
त्याला अजून दीक्षा दिलेली नाही, परंतु भविष्यात गोरक्ष त्याला भेटेल आणि दीक्षा देईल. मी सांगितलेल्या गुप्त कार्याचे काय झाले? देवी, काही स्त्रिया गुप्तचर म्हणून गेल्या आहेत, परंतु हे कार्य प्रमुख म्हणून कोण हाताळतंय? देवी, अजून अशी स्त्री सापडली नाही. याचा अर्थ मी सांगितलेल्या कार्याचं काहीच महत्व नाही. असं नाही देवी. असेच आहे. दिवस रात्र एक करा आणि हे काम करा असं सांगितलं होतं मी. देवी, आता राजसभेच्या बाहेर एक तरुणी उभी आहे. तुम्ही तिला ओळखता. ती ह्या कार्यासाठी योग्य आहे असे मला वाटते. बोलवा तिला. बघू तरी कोण आहे ती. कोण आहे? आत ये. दुर्गा, तू? होय देवी, मी करू शकेन हे कार्य. हो, पण इतके दिवस कुठे होतीस तू? गुप्तचर म्हणून कसे काम करतात त्याचे शिक्षण घेत होते. योग्य निवड आहे. गुरुवर, प्रस्थानाची घटिका आली. गोरक्षा, तू इथून जावेस असे मलाही वाटत नाही, परंतु प्रस्थानाचा हा क्षण अवघडच असतो.
कल्याण असतो. गोरक्षा, सांगितलेले सगळे लक्षात ठेव. होय गुरुवर. पदोपदी परीक्षेचे क्षण येतील, त्यांना शांतपणे सामोरं जा. मार्गात अनेक गोष्टी अनपेक्षित घडतील, त्यांचे अर्थ तुझ्या लगेच ध्यानी येणार नाही. पण वेळ घे, ध्यानपूर्वक पहा, म्हणजे सारे काही ध्यानी येईल. होय गुरुवर. मी सगळ्या गोष्टींना सामोरा जाईन, परंतु माझी आणि माझ्या गुरूंची भेट व्हावी इतकीच माझी इच्छा आहे. गोरक्षा, तुझी आणि मच्छिंद्राची भेट निश्चितच होईल, काळजी करू नकोस. मच्छिंद्रांचे कार्य समजणे सोपे नाही, त्यास प्रथमनाथ केले आहे. त्यामागे निश्चितच काही कारण आहे. गोरक्षा, एक ध्यानात ठेव. नाथ परंपरेचे कार्य सर्वप्रथम, उर्वरित साऱ्या गोष्टी नंतर. होय गुरुवर. गोरक्षा, गुरुवर, निघावेसे वाटत नाही. पाय जड होत आहे. मी समजू शकतो गोरक्षा, परंतु आता विलंब नको. गुरुदेव, येतो मी. शुभास्ते पंथानः सन्तु, शुभं भवतु. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.